बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहतील। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहे। त्यासोबतच मुसळधार पाऊस पीक पाण्यासंदर्भातही आढावा घेतला जाणार आहे। तर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। गणेशोत्सव काळातील उपाययोजना सुरक्षा या संदर्भात बैठकीत आढावा घेतला जाईल। त्यासोबतच अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्या बाबतीतही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। तर राज्यभरातील शेती संदर्भात या बैठकीत आढावा घेतला जाईल। राज्य मंत्रिमंडळाची आज ही महत्त्वाची बैठक। या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्री आढावा घेतील। तर या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे। त्यासोबतच मुसळधार पावसाला राज्यानं झोडपून काढलं होतं। या पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं। नांदेड जिल्ह्यामधील नुकसान आपण पाहिलंय। असंच राज्यभरात अनेक ठिकाणी नुकसान झालं होतं आणि यात झालेल्या नुकसानी संदर्भात पीक पाण्यासंदर्भातील आढावा या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं कळतंय।